मार्केट कमिटीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जॉबदार मार्केट कमिटीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। मार्केट कमिटी मार्केट कमिटी मार्केट कमिटी चोरांना सपोर्ट करणारी मार्केट कमिटी बरखास्त झालीच पाहिजे। चोरांना सपोर्ट करणारी मार्केट कमिटी जनाबाई अमोल जाधव, माझ्या वडिलांनी सोयाबीन घातलं होतं मिलिंद काकडे विठ्ठल काकडे यांच्याकडे। सोयाबीन घालून वर्ष दीड वर्ष झालं, पैसे आज देतो उद्या देतो म्हणून आम्हाला नादी लावलं। वडिलांचे पैसे आमचे 8 लाख रुपये आहेत। आज त्या पैशामुळे माझ्या बहिणीचं लग्न व भावाचं लग्न थांबवण्यात आलेलं आहे। तरी सरकारने आम्हाला न्याय द्यावा व पैसे आम्हाला मिळावेत यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। पैसे विठ्ठल श्रीरंग काकडे यांच्या आरतीला माल घातलेला आहे आणि तो घालून पण आता बरेच दिवस झालं आणि गेल्या 10/11/2025 पासून आम्ही कलेक्टर ऑफिस, DDR, मार्केट कमिटी सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत, तरी आमच्या पैशाचं कुणीच काय दखल घेतलेली नाही। आणि आज आम्ही उपोषणाचं निवेदन परवा आम्ही किती तारखेला दिलं, एक काहीतरी 23 तारखेला आम्ही निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे आज आम्ही सगळेजण उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमच्या मागण्या आहेत, आमचे सोयाबीन, हरभरा आणि पिकाचे पैसे आहेत, ते पैसे मिळण्यासाठी आमच्या मागण्या आहेत। आता तसे मार्केट कमिटीच्या हिशोबानं 10 कोटीच्या आसपास झाले। आता त्यांचं सगळं आम्ही त्याच्या बघितलंय तर 10 कोटी झाले। काय म्हणते ते तुम्हाला? ते काय आम्हाला काहीच कळलं नाही ना, काय झालंय काय नाही, पैसे कधी मिळणार आहेत, गुन्हा नोंद नाही, वारंवार आम्ही भेटून सुद्धा आमचं काहीच झालेलं नाही कुठलं। जाधव शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव। आज 400 ते 500 शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे। ते फसवणूक त्यांना डुप्लिकेट चेक देण्यात आलेले आहेत, डुप्लिकेट पावत्या देण्यात आलेल्या आहेत त्या, आणि 14 ते 15 कोटीपर्यंत ही रक्कम जाते। आणि हे रक्कम ह्या शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन असेल, त्यांचं उडीद मूग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, ते आपल्या बाजार समितीच्या अंतर्गत त्यांनी तिथं माल घातला आणि त्या शेतकऱ्याची फसवणूक झाली। त्याच्यामध्ये विठ्ठल काकडे आणि मिलिंद काकडे गाड्या नंबर 28 त्या व्यापाऱ्याकडे ह्यांनी माल घातला होता। त्यांनी त्यांना कोरे चेक दिले तर कोऱ्याच्या चेकवर कोऱ्या सह्या चुकीच्या सह्या आहेत त्या, आणि हे सगळं जात असताना मार्केट कमिटी डोळे झाकून बसलेले होते। ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं दोषी कोण असेल तर मार्केट कमिटी आहे। जोपर्यंत मार्केट कमिटी बरखास्त होत नाही किंवा ह्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी येतात, DDR असेल किंवा हे असलेले, तर हे ह्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथलं उठणार नाहीत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मार्केट कमिटीच्या त्या जी व्यापारी होता त्याच्या मुकदमाच्या नावावर 10 टन 20 टन माल ह्या मार्केट कमिटी एअर हाऊसला ठेवून घेतलाय। मला सांगा, एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर त्याचं सोयाबीन एअर हाऊसला द्यायचं असेल तर त्याला 7 बारे मागितले जातात, त्याची प्रोसेस केली जाते, किंवा आपल्याला हमी भावाला जर माल घालायचा असेल त्याची प्रोसेस केली जाते। मग ह्या मार्केट कमिटीनं ह्या व्यापाऱ्याची ह्या मुकदमाची चौकशी करून माल घेतलाय का, तसं खरेदीच्या पावत्या आहेत का त्यांच्याकडं, हे सगळं प्रकरण उलगडल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही। जोपर्यंत ह्याच्यामध्ये जे संबंधित दोषी येत नाहीत तो त्यांच्यावर कारवाई होत नाही, आमच्या शेतकऱ्याचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चिघळत राहणार आहे। आज फक्त इशारा देतोय, उद्यापासून हे आंदोलन हिंसक मार्गावर जाईल आणि ह्याला संबंधित कलेक्टर, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, DDR, मार्केट कमिटी, डिपार्टमेंट ही जिम्मेदार राहणार आहे।